नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय आपल्या एजू प्रथम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेंडर म्हणजे लिंग आणि नामाचे प्रकार। जेंडर कसं, कुठल्याही नामाचं जेंडर नेमकं कसं ओळखावं, कसं आयडेंटिफाय करावं ही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल की बीच या शब्दाचं नेमकं जेंडर कसं आयडेंटिफाय करावं, नेमकं कोणतं जेंडर आहे, पर्सन म्हणजे कोणतं जेंडर, फॉक्स हे मस्क्युलाइन जेंडर आहे की फेमिनाइन जेंडर आहे की कॉमन जेंडर आहे की न्यूट्रल जेंडर आहे, कुठल्याही नामाचं जेंडर नेमकं फाइंड आउट करत असताना तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल, अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। तर जेंडर म्हटलं की जेंडरचे एकूण कुठल्या नामामध्ये एकूण 4 प्रकार पडतात जेंडरचे। तर ते कुठले कुठले 4 प्रकार आहेत ते आपण बघूया की त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे मस्क्युलाइन जेंडर, त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो फेमिनाइन जेंडर, थर्ड वन इज कॉमन जेंडर अँड लास्ट वन इज न्यूट्रल जेंडर। असे एकूण 4 लिंग आपल्याला नामामध्ये भाषेचा अभ्यास करत असताना बघायला भेटतात। त्यामध्ये आपण ज्यावेळेस भाषेचा अभ्यास करतो, भाषेचा अभ्यास करत असताना मनुष्य आणि प्राण्यामध्ये साधारणतः म्हणजे प्रामुख्याने 2 लिंग बघायला भेटतात। ज्यात पहिला जो आहे तो म्हणजे पुरुष आणि दुसरा म्हणजे स्त्री। ह्या 2 जेंडर शिवाय दुसरा प्रकार म्हणजे तिसरा जेंडर आपल्याला बघायला नाही भेटत। तर पुरुष म्हटलं तर आपण की ज्याला आपण मराठीमध्ये अजून नर हा एक त्याच्यामध्ये त्याचा ऑप्शन आहे, तो एक नवीन शब्द आहे। त्यानंतर नर म्हणजेच मेल आणि त्यालाच आपण अजून म्हणतो की मस्क्युलाइन जेंडर। असे हे वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं, त्याला आपण पुल्लिंगी म्हणतो। आणि दुसरा जो आहे तो म्हणजे स्त्रीलिंग जो आहे त्याला आपण मादी पण म्हणतो, त्याला फिमेल असं म्हणतो आणि त्याला आपण फेमिनाइन जेंडर असे म्हणतो। तर हे मस्क्युलाइन आणि फेमिनाइन जेंडर जे आहेत हेच आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत। तर त्यातला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे मस्क्युलाइन जेंडर। मस्क्युलाइन जेंडर म्हणजे की ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण मस्क्युलाइन जेंडर किंवा त्याला पुल्लिंग असे म्हणतो। त्यातलं एक्झाम्पल जर बघितलं की यामध्ये की बॉय हा एक पुल्लिंग स्वरूपातला आहे। त्यानंतर मॅन म्हटल्यानंतर हा एक डिनोट करतो की तो पुल्लिंग आहे किंवा तो त्याच्यावरून मेल जेंडर आयडेंटिफाय होतो। त्यानंतर डॉग जो आहे तो प्राण्यांमधला मस्क्युलाइन जेंडर म्हणजे तो मेल जेंडर डिनोट करतो, म्हणून डॉग हे मस्क्युलाइन जेंडर मध्ये येणार। बुल सुद्धा मस्क्युलाइन जेंडर मध्ये येणार। देन कॉक इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ मस्क्युलाइन जेंडर। देन अनदर सेकंड टाइप ऑफ जेंडर इज फेमिनाइन जेंडर। सो फेमिनाइन जेंडर मीन्स इट denotes of female gender, so we say that feminine gender ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण फेमिनाइन जेंडर असे म्हणतो। की ज्यावरून जिथं स्त्री जातीचा बोध होतोय, जसं गर्ल म्हटल्यानंतर स्त्री जातीचा बोध झाला, त्यानंतर वुमन म्हटल्यानंतर सुद्धा स्त्री जातीचा बोध होतोय, बीच म्हटल्यानंतर कुत्री म्हटल्यानंतर स्त्री जातीचा बोध होतो या ठिकाणी। त्यानंतर काऊ गाय, जसं की बुल म्हटल्यानंतर मस्क्युलाइन जेंडर आहे, काऊ म्हटल्यानंतर स्त्रीलिंग जातीचा बोध होतोय म्हणून काऊ हे फेमिनाइन जेंडर मध्ये येणार। आणि लास्ट वन इज हेन म्हटल्यानंतर कोंबडा हा मस्क्युलाइन जेंडर आहे, कोंबडी ही फेमिनाइन जेंडर आहे। म्हणून ह्या सर्व एक्झाम्पलला आपण फेमिनाइन जेंडर मध्ये संबोधणार। त्यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कॉमन जेंडर। कॉमन जेंडर म्हटल्यानंतर की सामान्य लिंग ज्या नामावरून दोन्ही जातींचा बोध होतो, जसं की ज्या नामावरून पुरुष आणि स्त्री ह्या दोन्ही जातींचा बोध होतो त्यालाच आपण सामान्य लिंग किंवा कॉमन जेंडर असे म्हणतो। त्या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं की डॉक्टर म्हटल्यानंतर मेल की फिमेल प्रश्न पडला असेल की नाही, ज्या नामावरून दोघांचाही बोध होतो की आपण आयडेंटिफाय नाही करू शकत की मेल की फिमेल आहे, दोघं पण त्यामध्ये येतात, तर डॉक्टर हे जे आहे ते कॉमन जेंडर आहे मित्रांनो। ड्रायव्हर म्हटल्यानंतर परत प्रश्न पडतो की मेल की फिमेल, दोघं पण त्या ठिकाणी डॉक्टर हे सुद्धा ड्रायव्हर हे कॉमन जेंडर आहे। पॅरेंट्स म्हटल्यावर बोथ आई आणि वडील, तर दोघं पण काय झाले त्या ठिकाणी पॅरेंट्स म्हटल्यानंतर तर ते कॉमन जेंडर आहे। टीचर म्हटल्यानंतर मेल आणि फिमेल दोघं पण येऊ शकतात म्हणून टीचर हे कॉमन जेंडर आहे। नंतरचा शेवटचा जो प्रकार आहे चौथा तो म्हणजे न्यूट्रल जेंडर, म्हणजेच आपण त्याला म्हणतो की नपुंसक लिंग, की ज्या नामावरून कुठल्याही प्रकारचा स्त्रीचा किंवा पुरुषाचा बोध होत नाही, बरोबर पुरुष किंवा स्त्री या दोन्ही जातींचा बोध होत नाही, किंवा निर्जीव वस्तूचा बोध ज्या ठिकाणी होतो त्याच नामाला आपण न्यूट्रल जेंडर असे आपण म्हणतो। ज्यामध्ये एक्झाम्पल बघितलं की बुक, स्कूल, पेन, टेबल अँड बस, ह्या एक्झाम्पल वरून आपल्याला लक्षात येईल की इथे कुठल्या प्रकारचा मस्क्युलाइन जेंडर फेमिनाइन जेंडरचा बोध होत नाहीये, म्हणून हे निर्जीव वस्तू आहेत, अशा वस्तूंनाच आपण इंग्लिशमध्ये न्यूट्रल जेंडर असे म्हणतो। आणि त्यानंतर
जसं की आपण ट्री घेतलं तर ट्री म्हटल्यानंतर ट्री सजीव आहे, पण ट्रीच्या वरून आपण मेल किंवा फिमेल असं त्याला आयडेंटिफाय नाही करू शकत, त्याच्यावर त्याचा बोध नाही होत की ती मेल की फिमेल आहे, म्हणून ट्री हे न्यूट्रल जेंडर मध्ये येणार. त्यानंतर ज्यावेळेस एखाद्या कुटुंबाचा म्हणजे फॅमिलीचा ज्यावेळेस बोध होतोय, संबोध होतो, त्यावेळेला फॅमिलीमध्ये आपण आयडेंटिफाय नाही करू शकत की ती मेल का फिमेल आहे. ज्यावेळेस ग्रुप येतो, कमिटी येते, त्यावेळेला अशा ह्या नामाला आपण न्यूट्रल जेंडर मध्येच आपण संबोधलं जातं. अशा पद्धतीने आपण नामाचे 4 आपण जेंडर बघितले, त्यातलं आपण थोडं रिवाइज करूया की मस्क्युलाइन जेंडर म्हणजे की ज्या नामावरून आपल्याला मेल जेंडर म्हणजे पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण मस्क्युलाइन जेंडर बघितलं म्हटलं. त्यानंतर फेमिनाइन जेंडर की ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतोय त्याला फेमिनाइन जेंडर म्हणतात. आणि ज्या नामावरून दोन्ही पण म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांचा पण जातीचा उल्लेख केला जातो किंवा बोध होतो त्याला आपण कॉमन जेंडर म्हणतो. आणि त्यानंतरचा शेवटचा म्हणजे न्यूट्रल जेंडर की ज्या नामावरून कुठल्याही प्रकारचा स्त्री किंवा पुरुष या जातीचा बोध होत नाही किंवा वेगळा काहीतरी निर्जीव वस्तूचा बोध होतोय, तर अशा जेंडरलाच आपण न्यूट्रल जेंडर म्हणतो. असे एकूण 4 जेंडर हे भाषेमध्ये प्रामुख्याने कार्यरत आहेत. अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या एज्युप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.